दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशनची पुस्तकं पाहत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्री दादा कवडे महाराज लिखित दीक्षा रहस्य पुस्तक वाचलं. त्यातले परिशिष्ट जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. ते परिशिष्ट आज आपण बघूया. परिशिष्ट श्री गुरु अधिकार बोधिनी. आजकाल असे आढळून येते की बऱ्याच साधकांना उत्तम शिष्य बनण्याऐवजी झटपट गुरु व्हावेसे वाटत असते. साधना करून स्वतः कृतार्थ होण्याऐवजी इतरांनाच कृतार्थ करण्याची त्यांना घाई होऊ लागते. त्यामुळे मनी वसे ते स्वप्नी दिसे या न्यायाने मग त्यांना सूचक स्वप्ने पडतात आणि स्वप्नाद्वारे श्री गुरूंनी अनुग्रह केला व दीक्षा देण्याचे आदेश दिले असे ते इतरांना सांगून आपणच गुरुपदी असल्याचा आव आणू लागतात, दीक्षा देऊ लागतात. तर काहींना आपल्या गुरूंविषयी ग्रंथ, चरित्र ग्रंथ लिहिताच आपणही गुरुपदी आरूढ आहोत असे वाटू लागते. एक ना अनेक आपल्या गुरुत्वाची पुष्टी करणाऱ्या शेकडो कारण मीमांसा अशा मंडळींजवळ तयारच असतात. बरे, उंदराला मांजर साक्ष या म्हणीनुसार त्यांची भलावण करणारी महाराज म्हणून त्यांचा उदो करणारी मंडळी त्यांना भेटतातच व त्यातूनच एक न संपणारे दुष्टचक्र सुरू होते. ही कलियुगातील एक अत्यंत विचित्र पण सत्य घटना प्रणाली आहे. आजकाल सर्वत्र हेच दृश्य कमी जास्त फरकाने बघायला मिळते. वास्तविक पाहता स्वतःला श्रीगुरु म्हणून घेऊन देवांच्या आपल्या सद्गुरूंच्या नावाने अधिकार नसतानाही इतरांना दीक्षा देण्याचा प्रयत्न करणे हा अत्यंत घोर असा गुरुद्रोह शास्त्राने सांगितलेला आहे. अशा व्यक्तींना श्री भगवतीचा शाप मिळून अतिशय भयानक शिक्षाही भोगाव्या लागतात. त्यातून अनेक कल्प त्यांची सुटका होत नसते अशी वर्णनेही आहेत. शिवाय अशी दीक्षा देणारे व घेणारे दोघेही पिशाच योनीला जातात हे शास्त्रांनीच सांगून ठेवलेले आहे. पण गुरु होण्याच्या धुंदीने ही मंडळी इतकी मदांध झालेली असतात की हा विवेक त्यांना सुचणे व शास्त्र विचार पटणे कठीणच असते. याचे एक उदाहरण द्यायचे झाल्यास परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री वाद गुळवणे महाराजांच्या पश्चात त्यांनी आम्हालाच दीक्षेचे अधिकार दिले आहेत म्हणून सांगणारे व खुशाल दीक्षा देऊन शिष्य जमवणारे 1-2 नव्हे तर 66 लोक आत्तापर्यंत माझ्या परिचयात आले आहेत. हे सगळे अनाकलनीय व अगम्य असे श्री भगवती शक्तीचे मायाजालच होय. आपण गुरु व्हावे असे ज्यांना मनोमन वाटते किंवा ज्यांनी बळेच गुरुपद स्वीकारून इतरांना दीक्षा द्याव्यास सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी एक प्रश्नावली येथे देत आहे. या प्रश्नावलीला अशा इच्छुकांनी प्रामाणिक उत्तरे द्यावीत अशी अपेक्षा आहे. यातील सर्व प्रश्नांची उत्तरे होय अशी असतील तर त्यांनी आपण खरोखरीच दीक्षा गुरु म्हणून परिपूर्ण व सुपात्र साधक आहोत असे समजावे. मात्र जर यातल्या एकाही प्रश्नाचे उत्तर नाही असे असेल तर आपण दीक्षा गुरु पदाला कमी पडतो आहोत असे निशंकपणे समजावे व दीक्षा वगैरे देण्याच्या किंवा गुरु होण्याच्या भानगडीत न पडता नियमित साधना उपासनेने आपला शक्तिसंचय वाढवून आधी स्वतःचेच कल्याण साधून घ्यावे ही अशा सर्वांना विनम्र प्रार्थना आहे. जिज्ञासू अभ्यासक साधकांनाही या प्रश्नावलीच्या साहाय्याने दांभिक व ढोंगी गुरूंची ओळख त्वरित पटण्यास मदतच होईल व त्यांची दिशाभूल किंवा फसवणूक होणार नाही हाही या प्रश्नावलीचा एक फायदाच आहे. गुरुपद इच्छुकांनी कृपया यातील प्रश्न आधी नीट वाचून ते समजून घेऊन मगच पूर्णतः प्रामाणिकपणे योग्य उत्तरावर बरोबर अशी खूण करावी ही नम्र विनंती. आता ही जी प्रश्नावली आहे ती नीट समजून घ्या. ती मी सावकाश वाचत आहोत.
प्रश्न पहिला, आपणास श्री दत्त संप्रदाय किंवा श्री नाथ संप्रदाय किंवा भगवान श्री शिवांपासून आलेल्या शक्तिपात योग संप्रदायातील समर्थ अशा श्री गुरूंकडून शक्तिपात दीक्षा प्राप्त झाली आहे काय? होय की नाही? इथे बरोबरची किंवा फुली मारा. प्रश्न दुसरा, आपल्या सद्गुरूंनी म्हणजे दीक्षागुरूंनी आपणास त्यांच्या हयातीतच प्रत्यक्ष स्वसंतोषाने दीक्षाधिकार दिलेले आहेत काय? शक्यतोवर लेखी स्वरूपात अथवा कुणाच्या तरी साक्षीने हे अधिकार प्रदान झालेले असावेत. होय किंवा नाही? प्रश्न तिसरा, आपणास श्री भगवंतांचा प्रत्यक्ष सगुण आणि निर्गुण असा उभय प्रकारांनी साक्षात्कार झालेला आहे काय? होय का नाही? प्रश्न 4, आपणास ऋतंभरा प्रज्ञा किंवा महाप्रज्ञा प्राप्त होऊन विज्ञानासहित विशुद्ध ज्ञान झालेले आहे काय? त्याची लक्षणे आपल्या ठिकाणी दिसतात काय? होय किंवा नाही? प्रश्न 5, आपणास श्री सद्गुरू अथवा श्री भगवंतांच्या पराभक्तीची प्राप्ती झालेली आहे काय? त्या भक्ती उत्कर्षाची शास्त्रोक्त लक्षणे आपल्या ठिकाणी दिसतात काय? होय का नाही? प्रश्न 6, आपण प्रत्येक गोष्ट श्री सद्गुरू आज्ञेनेच करता काय? ते जर स्थूल भौतिक देहात नसतील किंवा आपणापासून दूर असतील तर आपणास योगबलाने अतिवाहिक देहाने त्यांच्याशी प्रत्यक्ष दिव्य संपर्क साधता येतो काय? होय किंवा नाही? प्रश्न 7, आपणास लोकसंग्रह करू नये असे वाटते काय? आपणास फार दीक्षा देऊ नये असे वाटते काय? होय का नाही? प्रश्न 8, आपल्या शरीरावर शास्त्रोक्त दिव्य सामुद्रिक चिन्हे आहेत काय? आपले शरीर योगशास्त्रोक्त प्रमाणात असलेले सुंदर व शुभलक्षणे आहे काय? होय का नाही? प्रश्न 9, आपल्या जन्मपत्रिकेत आत्मसाक्षात्कार योग व मोक्ष योग आहे काय? होय का नाही? प्रश्न 10, आपल्या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेत वर्णिल्याप्रमाणे देवी संपदेचा उत्कर्ष दिसून येतो काय? संसार दुःखी जीवांचा आपणास कळवळा येतो काय? होय का नाही? शक्तिपात दीक्षेचे प्रश्न 11, शक्तिपात दीक्षेचे सर्वच्या सर्व प्रकार व त्यांची शास्त्रोक्त विधाने आपणास अनुभवासहित माहिती आहेत काय? एकूण 72 प्रकार आहेत. त्यातले 36 हे तर अत्यंत गुप्त ठेवलेले आहेत. आपल्या श्री गुरूंकडून शक्तिपात विधान व त्या प्रक्रियेचे सांगोपांग अध्ययन आपणास घडलेले आहे काय? होय का नाही? प्रश्न 12, आपणास प्राणसंकर्षिणी विद्येची सांगोपांग व प्रात्यक्षिक अनुभूती आहे काय? होय किंवा नाही? प्रश्न 13, आपणास श्री गुरूंनी विशेष दीक्षेद्वारे पूर्णाभिषेकाद्वारे मंत्रशरीर किंवा दिव्य देहाची प्राप्ती करून दिलेली आहे काय? होय का नाही? प्रश्न 14, आपणास श्रीविद्येचा संपूर्ण अनुभूतीयुक्त सिद्ध अधिकार प्राप्त आहे काय? होय का नाही? प्रश्न 15, आपणास कालज्ञान, मुहूर्त ज्ञान तसेच ज्योतिष व सामुद्रिक शास्त्रांचे सखोल पारंपरिक ज्ञान आहे काय? होय किंवा नाही? प्रश्न 16, आपणास सूक्ष्म शरीर रचनेचे तसेच षोडश देह विज्ञान आणि औषधी विज्ञानांचे सखोल ज्ञान आहे काय? होय का नाही? प्रश्न 17, आपणास शिष्य शरीरात योगबलाने प्रवेश करता येतो काय? होय का नाही? प्रश्न 18, आपणास विशुद्ध दिव्य दृष्टीची प्राप्ती झालेली आहे काय? श्री भगवती शक्तीचे आवागमन आपणास प्रत्यक्ष दिसते काय? होय का नाही? प्रश्न 19, आपणास बिंदूची ऊर्ध्वस्थिती प्राप्त आहे काय? षड्रिपूंवर आपला पूर्ण संयम आहे काय? होय का नाही? प्रश्न 20, शिष्यांच्या पापकर्मांचा आपल्या शक्ती सामर्थ्याने
निराश करण्याच्या पद्धती आपणास माहिती आहेत काय, होय का नाही? प्रश्न 21. आपणास किमान पक्षी संकल्पसिद्धी, नादसिद्धी आणि मातृकासिद्धी प्राप्त आहे काय, होय का नाही? प्रश्न 22. आपण वेदशास्त्रादीच्या पराज्ञानात निष्णात आहात काय? आपण शास्त्रनिष्ठ ब्रह्मनिष्ठ आहात काय? मंत्रद्रष्टे आहात काय, होय का नाही? प्रश्न 23. निद्रा, आहार व उपस्थ यावर आपली पूर्ण संयम सत्ता आहे काय, होय का नाही? प्रश्न 24. आपणास योग बलाने प्राणसंक्रमण करता येते काय, होय का नाही? प्रश्न 25. आपणास शिष्यांचे पूर्वजन्म व त्यांची पूर्वकर्मे समजतात काय? त्यांचा पारमार्थिक अधिकार दिव्य चक्षुने जाणता येतो काय, होय का नाही? प्रश्न 26. आपणापाशी निग्रह सामर्थ्य आहे काय, होय का नाही? आणि प्रश्न 27. शाक्तोपायातून आपली स्थिती शांभवोपायात झालेली आहे काय, होय का नाही? असे हे 27 प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. आणि त्यातलं एक जरी नाही आलं तरी त्यात यांनी परिशिष्टात चक्क सांगितलं आहे की त्यांना एक जरी याच्यातलं नाही आलं तरी अशा साधकांना गुरु होऊन दुसऱ्यांना दीक्षा देणे शक्य नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे परमपूज्य मामान लिखित, परमपूज्य दादा लिखित, दादा श्री दादा कवडे महाराज लिखित दीक्षा रहस्य पुस्तक आज संपलेले आहे. उद्या आपण नवीन पुस्तक घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण हे जे परमपूज्य दादाने लिहिलेलं पुस्तक दीक्षा रहस्य हे पुस्तक वाचलं आणि त्यात शेवटचं जे परिशिष्ट याचे प्रश्नावली आपण पाहिली तर ती प्रश्न आपण माझी अशी विनंती आहे की हे प्रश्न एक एक प्रश्न मुद्दाम मी हळूहळू सांगितलेले आहेत. हे प्रश्न स्वतंत्र कागदावर लिहा 27 प्रश्न आणि त्यांची होय का नाही हे उत्तरं फुली किंवा बरोबर चिन्ह करून लिहा. आणि एक जरी फुली आली 27 प्रश्नात तरी तुम्हाला कोणाला शिष्य करण्याचा किंवा गुरुपद घेण्याचा अधिकार नाही हे समजावं. असे